तुम्हाला सुद्धा तुमचं एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल, पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्हाला हे माहिती होईल हा व्हिडिओ जर बघितलं की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपण जर बनवले तर त्यातनं जास्त पैसा कमवू शकतो. तर प्रॉपरली हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. आजचा जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मी हेमंत चौधरी असेच कॉन्टेंट आपल्यासाठी घेऊन येतोय. तर सिंपल, जर तुम्ही नवीन एक यूट्यूब चॅनल चालू करताय तर तुम्ही 3 प्रकारचे व्हिडिओज तुम्ही टाकू शकतात यूट्यूब चॅनलवर. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, एंटरटेनमेंट कॉन्टेंट. जर एंटरटेनमेंट कॉन्टेंट जर तुम्ही बनवलं तर त्या कॉन्टेंटमध्ये तुम्हाला खूप जास्त व्ह्यूज तर मिळतात, पण त्या ठिकाणी थोडंसं अर्निंग कमी होते. जर तुम्ही टॉपचे एंटरटेनमेंट कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुम्ही भरपूर पैसा कमवू शकतात, पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करतायत तर सुरुवातीला एंटरटेनमेंट कॉन्टेंटमध्ये थोडे कमी पैसे मिळतात. तर एंटरटेनमेंट कॉन्टेंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बनवू शकतात, जसं की व्लॉग बनवू शकतात, रोस्टिंग व्हिडिओ बनवू शकतात, सॉंग्स, म्युझिक किंवा कॉमेडी, अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओ तुम्ही बनवणार तर ते पूर्ण एंटरटेनमेंट कॉन्टेंटमध्ये येतात. आता एंटरटेनमेंट कॉन्टेंट म्हणजे सिंपल, तुम्हाला कॉन्सेप्ट कळली की आपल्याला लोकांना आनंद द्यायचा. आपले व्हिडिओ जर त्यांनी बघितले तर त्यांना आनंद मिळायला पाहिजे, ते जस्ट एन्जॉय म्हणून ते आपले व्हिडिओ बघायला पाहिजे. असं जर कॉन्टेंट आपण बनवत असू तर त्या कॉन्टेंटला काय म्हणणार, एंटरटेनमेंट. म्हणजे आपल्या डोक्यात पहिल्यांदा फिक्स असायला हवं की आपण जे काही देतोय ना ते लोकांना जस्ट एक एंटरटेनमेंट त्यांना व्हायला पाहिजे, त्यांना आनंद मिळायला पाहिजे. यासाठी काय होतं की आपण जे काही कॉन्टेंट बनवतो, म्हणजे व्लॉग म्हणा, रोस्टिंग व्हिडिओज म्हणा, कॉमेडी व्हिडिओज म्हणा, म्युझिक म्हणा, तर हे सगळे कॉन्टेंट कशामध्ये येतात, एंटरटेनमेंट कॉन्टेंट. पहिलं काय बघितलं आपण, एंटरटेनमेंट कॉन्टेंट, राईट. आता दुसऱ्या नंबरला येतं की इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर सिंपल, जर तुम्ही कोण न्यूज चॅनल बघितले असाल, त्या न्यूज चॅनलमध्ये किंवा टेक चॅनल्स असतात, कुकिंग चॅनल असतात, काही टेक्निक चॅनल असतात, तर अशा पद्धतीने जे काही चॅनल असतात त्यांना आपण इन्फॉर्मेशनल चॅनल असं म्हणतो. तर त्यामध्ये जर न्यूज म्हणायला गेलं तर तुम्ही सुद्धा काय करू शकता, तुमचं मराठी यूट्यूब चॅनल आहे त्या थ्रू तुम्ही महाराष्ट्रातल्या आपल्या ज्या काही बेसिक न्यूज आहेत त्या तुम्ही स्प्रेड करू शकतात. आजकाल त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही ॲज अ जिओग्राफिकल चॅनल तयार करून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन शेअर करू शकतात. त्यानंतर त्याचं टेक चॅनल. टेक चॅनलमध्ये जसं तुम्ही बघितलं की समजा तुम्हाला एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे तर हा आहे 20,000 रुपयामध्ये हा मोबाईल मिळतो. याविषयी तुम्ही जे माहिती बघतात किंवा एखादी गोष्ट बघतात किंवा तुम्हाला एखादा नवीन ड्रेस घ्यायचा असेल, नवीन काही गोष्टी बघायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे, बरोबर. इन्फॉर्मेशन कसं की लॅपटॉप घ्यायचा आहे, एखादा कॅमेरा घ्यायचा आहे, एखादा मोबाईल घ्यायचा आहे, तर याविषयी तुम्ही माहिती बघता की कोणता बेस्ट कॅमेरा आहे, कोणता मोबाईल बेस्ट आहे, कोणता लॅपटॉप बेस्ट आहे. अशी ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबला सर्च करतात आणि त्यावर जे तुम्हाला व्हिडिओज दिसतात ते व्हिडिओ कोणते असतात, तर ते तुमचे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज असतात, बरोबर. तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही व्हिडिओज बनवू शकतात जेणेकरून तुमचा बिझनेस इझिली तुम्हाला ग्रो करता येईल. त्यानंतर इथं कुकिंग चॅनल. कुकिंगमध्ये काय, तुम्ही रेसिपी शिकू शकतात, म्हणजे इव्हन तुम्ही रेसिपी लोकांना दाखवू शकतात. त्यामध्ये कुकिंगच्या चॅनलमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकतात की व्हरायटी ऑफ चॅनल करू शकतात की ब्रेकफास्ट कसा बनवायचा, त्यानंतर तुम्ही डिनर कसा असायला हवा, त्यानंतर अशा विविध प्रकारचे तुम्ही लहान मुलांच्या डब्यामध्ये जेवण कोणतं असायला हवं, ह्या टेक्निक्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे हे सुद्धा तुम्ही कुकिंग चॅनलमध्ये कव्हर करू शकतात. त्यानंतर बऱ्याचशा टेक्निक्स असतात, जसं की आता हा माईक जर खराब झाला आहे याला सुधरवायचं कसं. त्यानंतर तुमचं एखादं गॅरेजचं दुकान असेल तर तुम्ही गाडीचं जर बेसिक सुधारणा कशा पद्धतीने करू शकतात याचे सुद्धा तुम्ही व्हिडिओज बनवू शकतात. म्हणजे ह्या काही जे टेक्निक्स आहेत, ज्या काही इन्फॉर्मेशन्स आहेत, हे तुम्हाला यूट्यूबवर टाकायचे आणि त्यातनं तुमचे व्ह्यूज मिळवायचे. जास्तीत जास्त व्ह्यूज तुम्ही जर मिळवले तर त्यातनं तुम्ही अर्निंग करू शकतात. ही इन्फॉर्मेशन कॉन्टेंटमध्ये तुम्हाला थोडे जास्त पैसे मिळतात ॲज कम्पेअर टू एंटरटेनमेंट कॉन्टेंट, बरोबर. त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं एज्युकेशनल कॉन्टेंट. आता एज्युकेशनल कॉन्टेंटमध्ये 2 प्रकारचे एज्युकेशनल कॉन्टेंट असतात, एक स्किल बेस्ड कॉन्टेंट असतो आणि दुसरा नॉलेज बेस, बरोबर. आता स्किल बेसमध्ये काय, जसं की आपण समजू शकतो व्हिडिओ एडिट कसा करायचा हे मी तुम्हाला स्किल शिकवतोय की व्हिडिओ एडिटिंगचं स्किल तुम्हाला शिकवतोय, राईट. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग हे सुद्धा मी तुम्हाला स्किल शिकवतोय. त्यानंतर येतं यूट्यूब सेटअप कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला शिकवतोय, बरोबर. त्यानंतर येतं ChatGPT कसं वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवतोय, राईट. त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग हे सुद्धा एज्युकेशनल स्किलमध्ये आलं. त्यानंतर वेब डेव्हलपमेंट म्हणजे वेबसाईट कशी बनवायची हे सुद्धा तुमचं स्किलमध्ये येतं, बरोबर. आता तुम्हाला पुढचं काय पकडायचंय, जर हे स्किलमध्ये येतात तर नॉलेजमध्ये कोणकोणते येतात, तर नॉलेजमध्ये काय MPSC, UPSC किंवा नीट ह्या एक्झामचा स्टडी कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कशात येतात, हे नॉलेज बेस्ड एज्युकेशनल कॉन्टेंटमध्ये येतं. त्यानंतर हाऊ टू मेक व्हिडिओज
हे सुद्धा तुम्ही एक काय होतं हे नॉलेज देताय की हे नॉलेज स्प्रेड करताय की व्हिडिओज कसे बनवायचे, यूट्यूबवर व्हिडिओज कसे बनवायचे जेणेकरून जास्तीत जास्त व्ह्यूज येतील, जास्त सबस्क्रायबर्स वाढतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचेल. त्यानंतर स्कूल एज्युकेशन, जसं 5वी 6वी 10वी आपण सगळे 10वीचे क्लासेस ऑलरेडी बघतो, त्यामध्ये ते क्लासेस वगैरे होतात ते ऑनलाईन पद्धतीने शिकवले जातात, तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन शिकू शकतात. असं काही एक रेस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर तुमच्याकडचं जे काही नॉलेज असेल ते नॉलेज आरामात त्या ठिकाणी स्प्रेड करू शकतात. त्यानंतर पॅरेंटिंग म्हणजे पोरांशी सोबत कसं वागायचं, त्यांच्यासोबत कसे रिलेशन मेंटेन करायचे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही यूट्यूबवर स्प्रेड करू शकता. या ठिकाणी तुम्ही नॉलेज बेस्ड एज्युकेशन तुम्ही लोकांना देऊ शकता. त्यानंतर क्राफ्टिंग, समजा एखादी वस्तू बनवायची, तुम्हाला माहिती आहे क्राफ्टिंग म्हणजे समजा नॉर्मली लोक करतात की ड्रेस कसा शिवायचा, लेडीज असतात त्यांना ब्लाऊज वगैरे कसे शिवायचे, त्यानंतर हँडमेड वस्तू कशा बनवायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲज अ स्किल एज्युकेशन म्हणजे जे काही नॉलेज बेस्ड एज्युकेशन आहे ते तुम्ही तुमच्या यूट्यूब थ्रू लोकांना देऊ शकतात. त्यानंतर येतं मॅनेजमेंटमध्ये घर कसं मॅनेज करायचं, पैसा कसा मॅनेज करायचा, त्यासोबतच तुम्ही तुमचा बिझनेस कसा मॅनेज करायचा, मार्केटिंग काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲज अ नॉलेज म्हणून स्प्रेड करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही एज्युकेशनल कॉन्टेंट आहे ते एज्युकेशनल कॉन्टेंट बनवू शकतात. तर आपण काय बघितलं, एज्युकेशनल कॉन्टेंटमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त पैसा मिळतो. कारण कसं ह्या ठिकाणी जे लोक एज्युकेशन साठी येतात ते जेन्युइन असतात. जर या ठिकाणी तुम्ही एखादा प्रोडक्ट प्रमोट केला, एखादी सर्व्हिस प्रमोट केली, तर ते लोक घेण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. त्यामुळे एज्युकेशनल कॉन्टेंट वाल्यांना सगळ्यात जास्त पैसा हा मिळतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, कॉन्टेंट किती प्रकारचे असतात, 3 प्रकारचे. पहिलं कोणतं, एंटरटेनमेंट कॉन्टेंट, दुसरं आहे इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट आणि तिसरं आहे एज्युकेशनल कॉन्टेंट. तर तुम्हाला जर व्हिडिओज बनवायचे असतील आणि तुम्हाला एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही अगोदर फिक्स करा की आपल्याला एंटरटेनमेंट कॉन्टेंट बनवायचं आहे, इन्फॉर्मेशनल बनवायचं आहे की एज्युकेशनल कॉन्टेंट बनवायचं आहे. जोपर्यंत आपल्या माइंडमध्ये ते फिक्स होणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की आपण कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट हे बनवायला हवं. त्यामुळे यामध्ये अगोदर फिक्स करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणायचा प्रयत्न करू. त्यानंतरच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा त्याचा जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल आणि असेच चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला आम्ही नक्कीच आणून द्यायचा प्रयत्न करू. आणि जो काही व्हिडिओ आहे त्याला लाईक सुद्धा करायला विसरू नका. तुम्हाला जर नवीन व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपण त्यावर नक्कीच व्हिडिओ आणू. आणि सोबतच पुढचा एक व्हिडिओ आपल्या लगेच येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला अशा निश शोधून देऊयात ज्या निशमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ग्रो करू शकतात आणि जास्तीत जास्त पैसा कमवू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला. धन्यवाद.